बऱ्याच वेळा असं होतं की लंचला आणि डिनरला खूप वेळा काहीतरी जादा बनवायची इच्छा नसते. तेव्हा त्यावेळेला तुम्ही बनवू शकता झटपट चटपटीत तिखट असा टोमॅटो भात. टोमॅटो भात बनवण्यासाठी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 3 काश्मीरी लाल मिरची घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या तिखट नसतात, त्याच्यामुळे भाताचा रंग चांगला येतो. तर काश्मीरी लाल मिरच्या, टोमॅटोचे बारीक केलेले तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता बारीक असं वाटून घेऊया. तुमच्याजवळ जर काश्मीरी लाल मिरची नसेल तर लाल मिरची पावडर देखील तुम्ही इथे वापरू शकता. याची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे. आता हे बाजूला ठेवूया आणि पुढची कृती पाहूया. प्रथम कढई गरम करून घेऊया आणि त्यामध्ये 2 चमचे तेल, त्यासोबतच यामध्ये मी 1 चमचा तूप घालत आहे. तुपामुळे चांगली टेस्ट येईल. तूप आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंदच करायची आहे. त्याच्यानंतर काही खडे गरम मसाले घ्यायचे आहेत. इथे 8-9 काळी मिरी, 4 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र, 2 हिरवी वेलची घातलेली आहेत. गॅसची फ्लेम मंदच करायची आहे. खडे मसाले त्यामुळे करपणार नाहीत. टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया. हे तडतडल्यानंतर मी इथे 1 कांदा टाकलेला आहे. कांद्याला मी लांबटच चिरून टाकलं आहे. कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. मी कांद्याला मोठ्या गॅसवर फ्राय करून घेत आहे, कारण तो चांगला क्रिस्पी होईल. याचा आता हलकासा रंग बदलत आलेला आहे. आता यामध्ये मी जी टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती ती घालत आहे आणि याला चांगलं असं सगळ्या मिश्रणात मिक्स करून परतून घेत आहे. टोमॅटो चांगला परतण्यासाठी यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. फक्त हे मसाल्यापुरतंच मीठ ॲड करायचं आहे. आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, त्याचसोबत अर्धा चमचा गरम मसाला घालून हे सगळं चांगलं परतून घेऊया. त्यामुळे टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. टोमॅटोला मसाल्यासोबत चांगलं परतवायचं, तरच भाताला छान टेस्ट येईल. आता टोमॅटो आणि मसाले चांगले परतले गेले आहेत. याच्यातील पाणीही सगळं कोरडं झालेलं आहे. याला आता चांगलं तेलही सुटलेलं आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये 1 मोठ्या आकाराचा चिरलेला टोमॅटो सोबतच 2 हिरव्या मिरच्या घालून 1 ते 2 मिनिटासाठी आपण हे परतून घेणार आहोत. टोमॅटोला खूप जास्त असं परतायचं नाही. हे परतल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे पावभाजी मसाला घालणार आहोत. पावभाजी मसाल्यामुळे आपल्या भाताला खूप चटपटीत आणि तिखट अशी टेस्ट येईल. आता इथे मी 1 वाटी शिजवलेला भात घालून घेत आहे आणि हा भात आपल्याला हलक्या हलक्या हातानेच या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. भात मिक्स करत असताना खूप जोर देऊन तो मिक्स करू नका. हा भात आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी मसाल्यासोबत परतून घ्यायचा आहे. भात चांगला असा परतून तयार झालेला आहे. यामध्ये आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरणार आहोत आणि तयार झालेला आहे आपला चटपटीत आणि तिखट झणझणीत असा टोमॅटो भात. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.